पौर्णिमा आणि अमावास्या दोन बहिणींची कथा. एक राजा होता, त्याला दोन मुली व एक मुलगा होता. एका मुलीचं नाव होतं अमावास्या, तर दुसऱ्या मुलीचं नाव होतं पौर्णिमा. पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती. तिला भजन, कीर्तन, पूजापाठ यात खूप रस होता. तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती. परंतु जी अमावास्या होती ती कधीही भगवंताचं नाव घेत नसे. तसेच कधी मंदिरातही जात नसे. वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे. परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे. आपल्या विरोधात कुणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते. या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे. मनु राजा फक्त अमावास्येचे लाड करत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवत असे. पौर्णिमेला अमावास्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे. काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले. घरात नववधू आली. अमावास्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करत असे. परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करीत असे. देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे. वहिनीला घेऊन मंदिरात जात असे. म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती. एकदा राजाला राणीनं सांगितलं, राजन, आत्ता आपल्या मुली उपवर झाल्या आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहेत. पौर्णिमेला देवाच्या मंदिरात जाणे, भजन कीर्तन करणे, पूजापाठ करणे यात फार आवडते. तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या. कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिलं तरीही तिचे भिकारी चाळे काही सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल. त्याशिवाय ती गरिबांच्या घरी बरोबर जमवून घेईल. श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणं अवघड होईल. म्हणून गरिबाच्या पदरातच तिला टाकून द्या. परंतु आपली अमावास्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल. तिचे वागणे, बोलणे, उठणे, बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार, राजालाही शोभेल असेच आहे. त्याशिवाय तिला घरकाम येत नाही. म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या, म्हणजे तिथे ती बरोबर जुळवून घेईल. राजाने आपल्या पत्नीचे हे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळ शोधायला निघाला. पौर्णिमेसाठी त्यानं एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली. तर अमावास्यासाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्यानं निवडला. दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला. राणीला त्याने सर्व सांगितले. राणी हे ऐकून खूप खुश झाली. थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पडला. पाठवणीच्या वेळी अमावास्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली. खूप पैसा, अडका, उच्ची कपडे दिले. परंतु पौर्णिमेला काही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना, तर पाहू तुझा देव तुला काय देतो. इतके दिवस इकडे आरामात होतीस, आता सासरी गेली की कळेल, नुसते देवदेव करून काही होत नाही. असे म्हणून दोघांची पाठवणी केली. येथे अमावास्या अगदी सुखात, ऐश्वर्यात आणि वैभवात होती. तिच्या हाताखाली 8-10 नोकर होते. फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे. परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात 18 विश्व दारिद्र्य नांदत होतं. एक वेळ खाल्लं तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे. दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते. त्यातच 7-8 वर्ष निघून गेली. आता अमावास्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही 2-2 मुलं झाली होती. इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काही बदल झाला नाही. त्यात आई वडीलही गेले. तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता. एकदा अमावास्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरामध्ये मोठी पूजा ठेवली. तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले. तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलावले नाही. ती गरीब आहे, ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले. परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड. त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावास्येच्या घरी जाऊ लागला. पौर्णिमा बाहेरच बसलेली होती. तिच्या शेजारच्या स्त्रीनं विचारलं, तू आज पूजेला येत नाही का? तुझ्या तर सख्ख्या बहिणीकडे पूजा आहे. तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते. मग येथे तर तुला यावेच लागेल. पौर्णिमेने विचार केला की मोठी पूजा, तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल, किंवा तिला वाटले असेल
बहीण आहे, तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे? तर आपणही कशाला मानपान घेत बसायचं? तसे देवाचे काम आहे. गेल्यानं आपल्याला कमीपणा थोडेच येणार आहे. असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावास्येच्या घरी गेली. अमावास्येनं तिला पाहिले, परंतु तिच्याकडे लक्ष दिलं नाही. एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावलं नाही, मग तू निर्लज्जासारखी का आली आहेस? तर गपचूप एका कोपऱ्यात आता बसून राहा. घरात इकडे तिकडे पाहू नकोस, नाहीतर माझ्या वैभवाला, माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल. नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला. तिला फार वाईट वाटलं, परंतु ती काहीच बोलली नाही. तिनं तिच्या नशिबाला दोष दिला. ती भगवंताला म्हणाली, हे देवा, मी तुमची इतकी पूजा केली, आराधना केली, याचं मला हेच फळ का? माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का? किती दिवस हे मी भोगतच राहणार? उद्यापन संपले, सर्वांनी प्रसाद खाल्ला. अमावास्येने सुद्धा पौर्णिमेला प्रसाद दिला नाही. ती तशीच निघाली. तिला खूप वाईट वाटलं. तिचा पती व मुलेही प्रसाद न खाता निघाले. वाटेत तिला वाटलं की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीनं काय दिलं, तर काय सांगावं? म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितलं, मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेली नाही, म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते. असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली. रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली. तिथे एक खूप म्हातारी बाई बसलेली होती. तिनं पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितलं, पोरी, अगं हे तुळशीचं वृंदावन खूप खराब झालं आहे. तुळस अशी वाळत आहे. जरा तेवढं वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातलं तर खूप चांगलं होईल. माझ्यानं आता इतकं उठवत नाही, म्हणून तुला सांगते पोरगी. पौर्णिमेने लगेचच संपूर्ण वृंदावन स्वच्छ केलं, धुवून टाकलं आणि तुळशीला पाणी टाकलं. सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली. तर म्हातारीनं विचारलं, कुठे निघालीस? ती म्हणाली, मी माहेरी जात आहे, उद्या लगेच परत येईन. म्हातारीनं पौर्णिमेला सांगितलं, ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा. पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली. तर तिला एक महादेवांचं मंदिर दिसलं. तेथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता. त्या म्हातारेच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या. धोतर फाटलं होतं. काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करीत होता. तो पौर्णिमाकडे पाहून म्हणाला, जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का? आणि मला आंघोळ करायची आहे, तर 2 बादल्या पाणी आणून देशील का? तिला कामाची सवय होती. तिनं पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख्ख केलं. त्यानंतर विहिरीतून 2 बादल्या पाणी काढून आणलं. बाबांना छान आंघोळ घातली. मग मंदिरात गेली. देवादिदेव महादेवांनाही स्नान घातले. तेव्हा तिनं देव महादेवांचे पूजन केले आणि जाण्यास निघाली. तर ते बाबा तिला म्हणाले, पोरी, जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटून जा. तिनं हो म्हटलं आणि पुढे निघाली. तर पुढे तिला एक कलिंगा देवीचं मंदिर दिसलं. तिथेही एक स्त्री बसलेली होती. तिने तिला सांगितलं की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर. पौर्णिमा तिथे गेली. झाडावरची सर्व फळे तोडली. खाली पडलेला पालापाचोळा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ करून जाण्यास निघाली. तर ती स्त्री तिला म्हणाली, तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा. पौर्णिमेनं तिलाही हो सांगितलं आणि निघाली. पुढे एक नदी आडवी आली. नदी तिच्या पलीकडे तिचे माहेर होते. आता काय करावं असा विचार करीत असताना तिला तेथे एक म्हातारी दिसली. ती शांतपणे तेथे बसलेली होती. ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, साक्षात गंगामाता होती. ती म्हातारीकडे गेली आणि तिला विचारलं, आजी, तुम्ही इथे अशा का बसला आहात? तर म्हातारीनं सांगितलं, मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे. सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात, नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात. नदी कोणीही स्वच्छ करत नाही. पौर्णिमेने सांगितले, इतकेच ना, चला तर मी नदी स्वच्छ करते. तिनं नदीच्या आसपासचा
पान वेली सर्व काढून टाकल्या. नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढले. नदी अगदी स्वच्छ दिसू लागली. म्हातारीनं पौर्णिमेला विचारलं, तू कुठे जात आहेस पोरी? तिनं सांगितलं, नदीच्या पलीकडे माझं माहेर आहे, मला तेथे जायचं आहे, परंतु कसे जावे तेच समजत नाही. तोच म्हातारीनं एक नाव बोलावली. ती नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती. म्हातारीने तिला सांगितलं, जाताना मला भेट आणि मगच जा. तिने हो सांगितलं आणि नावेत बसली. माहेरी गेली. नणंदेला पाहून वहिनीला फार आनंद झाला. तिने तिचा आदर सत्कार केला. खूप दिवसांनी नणंद घरी आली म्हणून तिने पटापट स्वयंपाक केला. पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली. भाच्यांसोबत मस्ती केली. त्यांनाही फार आनंद झाला. तिने फळे आणली, तीही भाच्यांना दिली. खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्याबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या. बहीण भाऊ कितीतरी वेळ बोलत बसले. वहिनी नजरेनं हा कौतुक सोहळा पाहत होती. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली, तर तिच्या वहिनीनं तिला भरपूर खाऊ, मिठाई, दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली. ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली. नदीकडे आली तर तेथे ती फुलांची बोट हजरच होती. ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली. त्या म्हातारीनं तिला एक गाठोडं दिलं आणि सांगितलं, यात काही वस्तू आहेत, माझ्याकडे पडल्या आहेत. आता मी एकटीच आहे, याचं काय करावं, म्हणून तूच घेऊन जा, परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडी उघड. असे म्हणून म्हातारी निघून गेली. पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे ती स्त्री दिसली. तिनेही तिला एक गाठोडं दिलं. तिने एक मोठी टोपली घेतली, त्यात तीनही गाठोडे ठेवले आणि डोक्यावरती घेऊन ती निघाली. पुढे गेली तर देवांचे देव महादेवांच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला दिसला. त्याने एक मोठे गाठोडं बांधून ठेवलं होतं. ते गाठोडंही तिनं त्या टोपलीत ठेवलं आणि पुढे निघाली. पुढे गेल्यावरती तुळशी पुढे ती म्हातारी दिसली. तिनेही एक गाठोडं दिलं. असे 5 गाठोडे घेऊन ती घरी आली. सर्वात आधी तिनं माहेरचं गाठोडं उघडलं. त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती. ती मुलांना आणि पतीला दिली. दागदागिने आणि नवीन कपडेही होते. आता तिनं नदीवरती असलेल्या आजीबाईंनी दिलेलं गाठोडं उघडलं, तर त्यात सर्व उंची वस्त्रे, तेथील सुंदर सुंदर साड्या होत्या. मोती, पवळे आणि रत्ने होती. ती खूप आनंदित झाली. आता तिने दुसरे गाठोडे उघडले, जे कलिंगा देवीनं तिला दिले होते. त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते. सुकामेवा होता. आता तिने तिसरे गाठोडे उघडले, जे साक्षात देवादिदेव महादेवांनी तिला दिले होते. त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती, पैसा अडका होता. त्याशिवाय आनंद, सुख आणि समाधानी होतं. ते गाठोडे उघडताच सर्वांचं हृदय भरून आलं. सर्वांच्या चेहऱ्यावरती ते सुख आणि समाधान पसरलं. आता तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले, तर त्यात धान्याच्या राशी होत्या, ज्या संपतच नव्हत्या. अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती, पैसा, अडका, अन्नधान्य आलं. त्यांची परिस्थिती सुधारली. त्यांच्या घरातील धन वाढतच चाललं होतं, ते संपतच नव्हतं. तिनेही एकदा विचार केला, भगवंतांनी मला इतकं धन दिलं, इतकं काही दिलं, मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते, आपल्याही घरी पूजा करावी. यासाठी तिनं खूप मोठ्या प्रमाणावरती पूजेचं आयोजन केलं. वहिनीला आणि भावालाही बोलावलं, तसेच अमावस्यालाही बोलावलं. अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून हैराण झाली. पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने, मोती, पोवळे दिले गेले. अमावस्याला हे पाहून खूप आश्चर्य वाटलं. तिनं पौर्णिमेला विचारलं की हे सर्व काय आहे, तू इतकं कुठून आणलंस? आजपर्यंत कोणीही अशी दक्षिणा कोणाला दिली नाही आणि आज तू प्रसाद भेट म्हणून सर्वांना रत्ने, मानके वाटत आहेस. त्यावेळी तिने सर्व हकीकत आपल्या बहिणीला सांगितली. अमावस्येने प्रसाद न घेता तेथून निघाली. तिनं विचार केला की मीही उद्या लगेच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल.
दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली. तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली. तिनं तिला सांगितले की पोरी, जरा वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक. तर अमावस्येनं तिला सांगितले, ए बाई, मी असली कामं करणार नाही. तुला काही वाटतं का की आपण कोणाला काय सांगत आहोत? माझे कपडे खराब होतील, मला वेळ नाही, चल जा तूच कर. असे म्हणून ती पुढे निघाली. पुढे तिला देवादिदेव महादेवांच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला. त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले. तर तिथेही तिने तसेच उलट उत्तर दिले आणि सांगितले, तुम्हाला बसल्या बसल्या काही काम आहे तेवढे तर करा, आणि तेथून पुढे निघाली. कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले. नदीकडेही तसेच झाले. आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते. तर तिनं म्हातारीला नाव आणायला सांगितली. म्हातारीनं नाव बोलावली, परंतु त्यात सर्व काही काटेकुटे भरलेले होते. त्यातच ती एका बाजूला बसली. तिच्या पायात काटा टोचला. तिचा पाय रक्तबंबाळ झाला. तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली. तिच्या वहिनीनं तिला पाहिलं तर तिला खूप राग आला. तिचे आई वडील होते तोपर्यंत हिनं आपल्यावरती खूप रुबाब केला. आता हिचे काही ऐकायचे नाही असे म्हणून तिनं तिच्याकडे लक्ष दिलं नाही. नणंद आली म्हणून तिनं काही नवीन केलं नाही. घरात रोजचा स्वयंपाक केला. तो अमावस्येने गुपचूपपणे खाल्ला. रात्र कशीबशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली. भाऊ व भाचेही अमावस्येच्या येण्यानं आनंदी नव्हते. तिने वहिनीला सांगितले, मी इतक्या दिवसांनी आली आहे, घरी परत जात आहे, काहीतरी दे ना. पौर्णिमेला कसे दिले होतेस? तर तिने सांगितले, तुम्हाला तर ओझे उचलता येणार नाही, तुम्ही पुढे जा, मी मागून पाठवून देते. ती खूप आनंदित झाली आणि निघाली. नदीकडे म्हातारीला तिनं सांगितलं, आजी, तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडं दिलं होतं, आता मलाही द्या. तर म्हातारीनं सांगितलं, तुला कामाची सवय नाही, तू ते ओझं कसं उचलणार, मी तुझ्या घरी पाठवून देते. असेच कलिंगा देवीच्या मंदिरात, देवादिदेव महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झालं. ते ऐकून ती खूप खूप आनंदानं घरी आली. तोपर्यंत तिचे नोकर 5 गाठोडे घेऊन आले. तिनं सर्वात आधी माहेरचं गाठोडं खोललं तर त्यात माती होती. नदीवरचं गाठोडं उघडलं तर त्यात काटे, नदीतील घाण आणि कचरा होता. कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडं उघडलं तर त्यात सळलेली फळं आणि काटेकुटे होते. नंदी देव महादेवांच्या मंदिराचं गाठोडं उघडलं तर त्यात साप आणि विंचू होते. तर तुळसचे गाठोडं उघडलं तर त्यात दगडगोटे होते. हे सर्व पाहून तिनं कपाळाला हात लावला. तर मित्रांनो, आज आपल्याला कितीही त्रास असेल, काही असेल, तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका. जे धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरनं चालतात, देवतांची परीक्षा पाहतात, परंतु त्यांना शेवटी त्यांचं गोड फळ मिळतंच. या उलट जे आपल्या धनसंपत्तीचा, पैशाचा गर्व करतात, इतरांनाही त्रास देतात, शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगडगोटे असतात. ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या दीपाज स्टोरी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.